खरंच हाईट वाढते हे तुम्हाला पटतं? मी खरं तर शॉक होते तुमची प्रोफाईल बघितल्यानंतर. मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर खरी ग्रोथ ही वयाच्या 24व्या वर्षीपर्यंत असते. जे तुम्ही हाईट वाढण्यासाठी एक्सरसाइजेस सप्लिमेंट्स देतात ते कशी मदत करतात हाईट वाढण्यासाठी? एक्सरसाइज आणि सप्लिमेंट म्हणण्यापेक्षा हे एक आयुर्वेदिक डाएट. 3 दिवसामध्ये अर्धा सेंटीमीटर हाईट वाढून आज ती रायगड पोलीस आहे. तिला कधी पण विचारायचं. तर हाईट वाढवण्यासाठी एक गुरुमंत्र तुम्ही काय द्याल? येस, मी मगाशी सांगितलेलं माझे 4 गुरुमंत्र आहेत. एक 7 ते 8 सेंटीमीटर पॉसिबल आहे. ओके, प्रॉपर जर सगळं डाएट वगैरे गेल्यानंतर. जे लहान मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सला हाईट वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? ज्या गोष्टी मी सांगणार आहे ते फॉलो करणं गरजेचं आहे, तरच ते हाईट वाढणार आहे. नमस्कार, ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय हा खूप खास असणार आहे कारण या विषयाबद्दल लोकांच्या मनात खूप सारे डाऊट्स असतात. नेमकी हाईट वाढते का? वाढते तर कशी वाढते? आणि हेच सर्व डाऊट्स आपले सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली क्लिअर करून देणार आहेत डॉक्टर प्यू हाईट क्लिनिकचे फाउंडर डॉक्टर प्यू धनवडे मॅम. नमस्ते मॅम. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही माझं एवढं छान इंट्रोडक्शन केल्याबद्दल. हाईट म्हणजे इंडियाज नंबर 1 डॉक्टर प्यू हाईट क्लिनिक हे आता सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल, म्हणून तर तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आहे. खरंच हाईट वाढते हे तुम्हाला पटतं? मी खरं तर शॉक होते तुमची प्रोफाईल बघितल्यानंतर कारण एक सर्टन एजपर्यंत हाईट वाढणं नॉर्मल आहे, पण त्यानंतर पण हाईट वाढू शकते हे कधी वाटलंच नव्हतं. पण आता मी जेन्युइनली विचारते तुम्हाला की खरंच हाईट वाढते की नाही वाढत? खूप छान क्वेश्चन आहे तुमचा, मला खूप आवडला. खरंच ही हाईट वाढत्या. आता कसं झालंय, लोकांच्या मनामध्ये फक्त हाईट ही फक्त 18 पर्यंतच वाढते हे एवढंच माहिती आहे. आणि लेडीजला पिरियड्स आल्यानंतरच हाईट वाढायचं बंद होते हे लोकांच्या मनामध्ये म्हणजे पूर्णपणे बिंबलं आहे. पण मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर खरी ग्रोथ ही वयाच्या 24व्या वर्षीपर्यंत असते. ते पण कधी तुमचे बोन्स ग्रोथ प्लेट्स वगैरे त्या ओपन पाहिजेत. जरी ओपन असो किंवा नसो, म्हणजे ग्रोथ प्लेट्सशी रिलेटेड हाईट इन्क्रीज होत असते, बोनशी रिलेटेड. वयाच्या 24व्या नंतर प्लसमध्ये 30, 34, लास्ट 42चा सुद्धा आपण रिझल्ट दिलेला आहे. तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकताय, जे की पॉसिबल आहे. आणि जगामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपलं आयुर्वेद म्हणजे आयुर्मान बढात आहे. आणि हे आयुर्वेदामध्ये असे काय घटक आहेत, असे काय वनस्पती आहेत ते त्याच्याशी रिलेटेड हाईट वाढू शकते आणि पॉसिबल होऊ शकते. कोणत्याही वयामध्ये हाईट ही वाढू शकते. आणि जे माझ्याकडे उदाहरण दिले आहेत म्हणजे डॉक्टर प्यू हाईट क्लिनिकच्या ID वरती तुम्ही जाऊन बघू शकताय. तर मग हाईट जास्त जेनेटिक्सवरती डिपेंड करते की लाईफस्टाईलवरती? दोन्ही पण, जेनेटिकलवरती पण असते, लाईफस्टाईल पण असते. आता जेनेटिकलचं महत्त्व झालं की लोकांना कसं आहे, मुलं काय करतात, मम्मीची उंची कमी आहे, पप्पांची उंची कमी आहे, आजोबांची उंची कमी आहे, माझी वाढणारच नाही, त्याच्याकडे कधी काय लक्षच देत नाही. आता लाईफस्टाईल म्हटलं तर ना मला सगळं प्युअर मिळतंय ना तुम्हाला मिळते, पण त्याच्यातनंच हे करायचं आहे. प्युअर डाएट, व्यवस्थित जर डाएट घेतला तर जेनेटिकलवरती आता काय झालं, ह्याच्याशी रिलेटेड हाईटशी रिलेटेड तुम्हाला त्याच्या आधी काय मिळालेलंच नाही, काय घेतलेलंच नाही आणि काय केलेलंच नाही म्हणून तुमची हाईट नाही वाढली. साधी आणि सिंपल दुसरा फंड आहे की घ्यायचं आणि करायचं. इथं वयाची अट नाही, पण जे घेणार आहेत ते मेडिसिन त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटले कसे. आपल्याला गरज आहे, तुम्हाला गरज आहे, ट्राय करणं गरजेचं आहे, ना की नुसतं पावडर घेणे, औषध घेणे, ऑनलाईन सप्लिमेंट मागवणं. अशी हाईट कधीच वाढू शकत नाही. जेनेटिकलवर पण पॉसिबल आहे आणि लाईफस्टाईलवरती पण. लाईफस्टाईल कुठं तर चेंज करणं गरजेचं आहे, जे की फास्ट फूड वगैरे. ओके. जे आर्मी ऑफिसर्स, पोलीस भरती यासाठी येतात, मग त्यांची सर्वात आधी तुम्ही कोणती तपासणी करता? आता माझ्याकडं स्टार्टिंगला ज्यावेळेला मुलं येतात त्यावेळेला आपण हाईट त्यांची मेजरमेंट करतो. मी 3 प्रकारची हाईट त्यांना सांगते. एकदा काय करते की क्लिनिकला नॉर्मली बघा आणि प्लस दुसरीकडे घरी पण बघा, घरी टिकमार्क करा. मम्मी किंवा पप्पांच्या ठिकाणी एकदा बाबा आपला फोटो काढून ठेवल्यानंतर त्यांना चेंजेस दिसत येतात. आई वडील तर खोटं बोलू शकत नाहीत. हे ज्यावेळेला चेंजेस दिसतात त्यावेळेला त्यांना ते समजतं. ओके. आता भरती करणाऱ्या मुलांचा कसा कल जास्त आहे माझ्याकडे तुम्हाला सांगते. ॲक्च्युली 9 वर्ष झालं मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करते. त्या 9 वर्षामध्ये मला पण माहीत नव्हतं की माझा एवढा रेशो आहे. जशी भरती येईल तसे 6-6 महिन्यातनं मुलांचा रेशो माझ्याकडे यायला लागला. मग 18 आले, 19 आले, मग 24 आले, मग त्याच्या पुढचे आले.
28 आले 32 आले की मॅडम 1 ते 1.5 सेंटीमीटर हाईट. मग त्याच्यानंतर मी काय करायचे, ठीक आहे मी एक रेशो सांगायचे की बाबा त्या रेशोमध्ये हाईट वाढते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, त्याच्याशी रिलेटेड डाएट वर्कआउट ज्या गोष्टी मी सांगणार आहे ते फॉलो करणं गरजेचं आहे, तरच ते हाईट वाढणार आहे. ना की मॅडमकडे आलं मेडिसिन नुसतं घेतलं म्हणून हाईट वाढणं शक्य नाहीये. फॉलो करणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि भरती करणाऱ्या मुलांचं मला डोळं झाकून टेन्शन नाही. का सांगा, सांगायची गरज नाही. योगा करा, वर्कआउट करा, ताडासन करा, ऑलरेडी ते ऑटोमॅटिक त्यांच्यात येतं आणि केल्याशिवाय पण पर्याय नसतं. बरोबर आहे. तुमच्या क्लिनिकमध्ये मग हाईट वाढण्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय करता? स्टेप बाय स्टेप म्हणजे आता आपण कसं आहे 3 महिन्याचा कोर्स आहे, त्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये एक चौथा पण 1 महिन्याचा कोर्स आहे. 4थ्या महिन्यामध्ये तुमची हाईट वाढते का नाही हे तुम्हाला सांगणार. आता 3 महिन्याच्या कोर्समध्ये पॉसिबल जे रिझल्ट झालेले आहेत ते तुम्हाला सांगतो. 3 महिन्यामध्ये कोणाचे 1.5 सेंटीमीटर पण आलेत, 2.5 पण आलेत, 3.5 पण आलेत, 4.5 पण आलेत, 5.5 सेंटीमीटर पण आलेत. 2.5 सेंटीमीटरचा 1 इंच असतो हा महिन्याला प्रयत्न केला जातो, जे की ID मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आणि लहान मुलांचे 18च्या जे आतमध्ये असतं त्या दरम्यान 3-3, 4-4 महिन्याला 6 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, हायेस्ट पुण्यातला 8 सेंटीमीटर रिझल्ट आहे. आता उद्या माझी पुण्यामध्ये व्हिजिट आहे, तिथं लोक येतात. आता तुम्ही म्हणाल तुमचं कोल्हापूरमध्ये क्लिनिक आहे, पण जे दुसऱ्या भागात राहतात जसे की पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, मग त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचावं? आता तुम्हाला सांगते, क्लिनिकला आता तुम्हाला माझा ID खूप व्हायरल झालाय हे तुम्हाला पण कल्पनाच आहे. क्लिनिकला येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि माझ्याकडे येणारा जो सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे कुठे तर म्हणजे थोडंसं बाबा पैशाची कमी आहे, सर्वसामान्य असल्यामुळं कोल्हापूर येणं परवडत नाही त्यांना. ओके, नवीन लोकेशन असल्यामुळं खर्च आहे, खाण्यापिण्याचा खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे. मग ह्या विद्यार्थ्यांनी काय मला सांगितलं की मॅडम माझ्या अकॅडमीत या, माझ्या लोकेशनला या. मग मी काय करते, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जिथे म्हणजे जास्त गरज आहे, माझ्या क्लिनिकला जास्त येणाऱ्यांची संख्या कुठे आहे, फॉर एक्झाम्पल पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर, त्या एरियामध्ये मी काय करते, शिबिर ऑर्गनाईज करते. ना की कोणाचा सपोर्टदार आहे, मी फक्त रील्सद्वारे सांगते की मी ह्या ठिकाणी येणार आहे, महिनाभर आधी तुम्ही रजिस्ट्रेशन करा, फर्स्ट डोस, सेकंड डोस, जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ज्यांची हाईट वाढले ते डायरेक्ट मला ते तिथं भेटतात. जे तुम्ही हाईट वाढण्यासाठी एक्सरसाइजेस, सप्लिमेंट्स देतात ते कशी मदत करतात हाईट वाढण्यासाठी? एक्सरसाइज आणि सप्लिमेंट म्हणण्यापेक्षा हे एक आयुर्वेदिक डाएट आहे. सप्लिमेंट म्हणजे आयुर्वेदिक हे एक पावडर आहे. म्हणजे सायंटिफिकली ते कसे वर्क करतात? सायंटिफिकली म्हणजे कसं आहे, आता आपण 3 महिन्याचा कोर्स देतो, बरोबर आहे, मी मगाशी उल्लेख केला. आता 3 महिन्यामध्ये मी जे काही नियम सांगणार आहेत, म्हणजे माझे एक 4 गुरुमंत्र असतात, 5 गुरुमंत्र असते, 5वा गुरुमंत्र हा पेंडिंग ठेवणार आहे, ते माझ्या क्लिनिकला आल्यानंतरच सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली झोप शांत घेणं गरजेचं आहे. ती की गोष्ट, झोप शांत झाल्याशिवाय हाईट इन्क्रीज व्हायला मदत होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे तो म्हणजे उंचीचा व्यायाम केल्यानंतर उंची वाढणार आहे. इझिली नुसतं बोलून हाईट नाही वाढणार, त्याच्याशी रिलेटेड योगासन, ताडासन, शीर्षासन, यूट्यूबला आपली एक लिंक आहे, डॉक्टर PU हाईट क्लिनिक हा चॅनेल आहे, त्या चॅनेलद्वारे तुम्हाला तिथं वर्कआउट कोणता करायचा हे सांगितला जातो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डाएटमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमची मात्रा खूप झाली असते आणि दिवसभरात बॉडीमध्ये प्रोटीन जातात पण कॅल्शियमची मात्रा जात नाही आणि हाईट वाढवण्यासाठी कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं आहे. आणि चौथा, तुमच्यावर विश्वास. जे कोण हाईटचं वर्कआउट करणार आहे, मेडिसिन घेणार आहे, आता माझ्याकडे येणाऱ्यांची संख्या, आईवडिलांची इच्छा असते पण मुलांची इच्छा असणं जोर जबरदस्तीचं हे मला नको आहे. स्वतःची इच्छा, वयाची अट नाही पण घेण्याची स्वतःची इच्छा, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या मुलांना घरांमधून सपोर्ट नसतो किंवा जे अनाथ असतात, आई वडिलांचा अजिबात सपोर्ट नाहीये, मग अशा मुलांना तुम्ही कशी मदत करता? हा एक खूप छान माझ्याशी रिलेटेड तुम्ही प्रश्न विचारला. माझं एक रजिस्टर संस्था आहे, PU फाउंडेशन. PU फाउंडेशन ही रजिस्टर संस्था आहे. भरती करणाऱ्या मुलांना आपण दत्तक घेतो, अनाथ मुलांना दत्तक करतो. ज्यांचे आई वडील नाही आहेत, आपण त्यांच्यासाठी काय करतो की डायरेक्ट 3 महिन्याची ट्रीटमेंट फ्रीमध्ये देतो. आता ट्रीटमेंट फ्रीमध्ये दिल्यानंतर विषय कसा राहतोय की ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, डायरेक्ट त्यांना 3 महिन्याचं मेडिसिन देतो. काही लोकांना राहण्याची सुद्धा सोय करतो, ती टोटली माझी असते. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मुलींसाठी जास्त माझं वर्क आहे. म्हणजे विधवा आहेत, भरती करायची इच्छा आहेत, घरातून सपोर्ट नाही आहेत. ओके. जेन्युन पाहिजे, कारण जेन्युन पाहिजे, त्यांचे डॉक्युमेंट पाहिजेत, आई वडील हयात नसलेले पाहिजेत आणि करण्याची क्षमता. फॉर्म तर 1000 जण भरतात, बरोबर आहे, पण भरती तर सगळेच होत नाहीत ना, ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे खरंच तो जेन्युन करतो का, असे PU सेवेची उंच भरारी PU फाउंडेशन माझं एक ID आहे. त्या ID मध्ये आत्तापर्यंत हजारो मुलांना ट्रीटमेंट दिले.
मी ते पुढे करत नाही, म्हणजे काही करायची गरज नाही वाटत. हजारो मुलांना ट्रीटमेंट करून काल एकच तुम्हाला सांगतो, केदार कांबळे म्हणून एक मुलगा आहे, केदार कांबळे, त्या मुलग्याचं सिलेक्शन झालं आर्मीला, जी की 1 वर्षापूर्वी त्याला मी फ्री ट्रीटमेंट दिली होती. तुमच्या डोक्यात हा कन्सेप्ट कसा आला, म्हणजे हाईट विषयी क्लिनिक वगैरे याविषयी थोडंसं मला सविस्तर बोलायचं आहे. तुम्हाला सांगते, मी गेले 9 वर्ष झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करते. ओके, जशी कोल्हापूरमध्ये अग्निवीरचं वगैरे ग्राउंड आहे, आता सध्या सुद्धा शिवाजी विद्यापीठामध्ये ग्राउंड चालू आहे बघा, भरती टीएची भरती चालू आहे. भरती ज्यावेळेला चालू असायची त्यावेळेला मुलं माझ्याकडे यायचं, हाईट वाढवायचे. मग मी काय करायचे, भरतीच्या दरम्यान पॅम्पलेट वगैरे वाटणं, तेवढंच हाईटचं मेडिसिन 6-6 महिन्यातनं द्यायचं. नंतर कसं झालं, माउथ पब्लिसिटी खूप झाली. मग त्याच्यानंतर मला रिझल्ट एके दिवशी 2021 मध्ये मला खरंच वाटलं माझे रिझल्ट खरोखर खूप चांगले आहेत. 1 सेंटीमीटरनं, अर्ध्या 1 सेंटीमीटरनं कुणाच तर आयुष्य घडते, मला घडवायला आवडेल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. म्हणून मी कन्सेप्ट केला. माझ्या क्लिनिकचं नाव आहे श्रीमंती क्लिनिक. मी असंच बसले होते, बसल्या जराशी सामाजिक कार्याची खूप आवड आहे लहानपणीपासून, राजकारणात जायला पाहिजे असं काही नाही. म्हणून मी काय केलं, माझंच नाव घेतलं. माझं नाव ॲक्च्युली प्रियंका आहे, बरोबर आहे. मग मला सगळे पियू म्हणतात. मग मी काय केलं, डॉक्टर पियू हाईट क्लिनिक असं वरती टाकलं आणि खाली 3 मुद्दे तयार केलेत. आर्मी भरती, पोलीस भरती, शेतकऱ्यांची मुलं, ज्यांची हाईट कमी असेल तर संपर्क साधा. मला काय वाटलं, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती पोस्ट व्हायरल होईल, पण प्रचंड ऑल इंडियाच्या बाहेर जाऊन विदेशातले सुद्धा पेशंट माझ्याकडे येतात. एवढ्या प्रचंड पोस्ट व्हायरल होईल मला अंदाजच आला नाही. 1.5 ते 2 लाख वेटिंग आहेत, 4 ते 5 फोन आहेत, डेली 400 ते 500 इन्क्वायरी होतात. मग मी काय केलं, 3 महिन्याचा कोर्स केला. त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आता ज्यांना 2 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर असे मेडिसिन म्हणजे देत गेले, हाईट वाढत गेली, मुलं भरती होत गेलीत आणि ती सांगत गेली की मॅडमांचा रिझल्ट चांगला आहे, मॅडमांचा रिझल्ट चांगला आहे. अशी माउथ पब्लिसिटी होत 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 आज मी इथपर्यंत आले. आता तुम्ही इतके व्हायरल झाले आहात, फेमस झाले आहात, मग तुम्हाला जेवढे पॉझिटिव्ह कमेंट्स येत असेल तेवढेच निगेटिव्ह सुद्धा येत असेल. मग ती निगेटिव्हिटी तुम्ही कशी हँडल करता? आता निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटी मी कशी बदलली सांगतो. मधल्या काळात ॲक्च्युली मी पहिल्यापासून खूप पॉझिटिव्ह आहे. मला निगेटिव्ह लोक आवडत सुद्धा नाही. मी सावली सुद्धा पाडून घेत नाही. जेणेकरून निगेटिव्ह बोलेल त्याला स्पष्ट सांगते, तुम्ही मेडिसिन घेऊच नका, तुमचे रिझल्ट येणारच नाही. ऑलरेडी स्वतः बाबतीतच निगेटिव्ह आहे, माझ्या बाबतीत काय पॉझिटिव्ह होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या गोष्टीकडे मी लक्षच देत नाही. ज्यावेळेला स्टार्टिंगला मी नवीन होते त्यावेळेला माझे 10K फॉलोअर्स होते, त्यावेळेला कसं होतं तर मी कमेंट बॉक्स ऑन ठेवलेला आणि उगाच सगळेजण म्हणायचे असं कुठं हाईट वाढते, 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही, हे फेक आहे, हे फ्रॉड आहे. हे लोक त्यांचं टाइमपास करणारे जे लोक असतात त्यांना काही काम धंदे नसतात, हे कमेंटमध्ये हे करतात. ओके, मग मी काय केलं, माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं, डायरेक्ट तू कमेंट बॉक्स ऑफ कर, ज्याला यायचं ज्याला गरज आहे तो माझ्यापर्यंत पोचतो. प्लस दुसरी महत्त्वाची गोष्ट राहिला ट्रोलिंगचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेताय, मी माझं जे काय असेल ते म्हणणं मारतोय. ट्रोनिंगवाला त्यांचं काम करतात, ते त्यांचं काम करतात. प्रत्येकाचं एक काम असतं, प्रत्येकाचा पार्ट असतोय. मला कुणाला दुखवायला आवडत नाही, बरोबर आहे. माझ्याशी रिलेटेड ना कुणाला बोलायला आवडतं. मी शाहरुख खानचं एक वाक्य तुम्हाला सांगते, अशा नजरेनं बघायचं, स्ट्रेट फॉरवर्ड आहे मी, ना इकडं काय चाललंय ना इकडं काय चाललंय असं ज्यावेळेला गेलं तर वे सापडतो. म्हणून ज्या उंचीनं मला आजपर्यंत पोहोचवलंय त्या उंचावरती अजून मी पोहोचलेलो आहे. आता पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरणारे बरेच जण आहेत आणि सिलेक्शन रेट खूप कमी, मग त्यांना पॅरेंट्सकडून पण खूप प्रेशर असतो. यामध्ये त्यांची मेंटल हेल्थ खूप खराब राहते. मग त्याबद्दल तुम्ही काय बोला? हो, आता माझ्याकडे जे पेशंट येतात खूप डिप्रेशनमध्ये असतात की मॅडम हात जोडतो वाढलीच पाहिजे, पाय पडतो वाढलीच पाहिजे, घरातून प्रेशर आहे किंवा माझं पुढच्या वर्षी लग्न होणार आहे, म्हणजे अशा गोष्टी. म्हणजे मला खरंच एक सांगावंसं मत आहे, म्हणजे पेरेंट्सला एक विनंती करायचं आहे, या व्हिडिओद्वारे पेरेंट्सला विनंती करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जो मुलगा जे काम करतोय तो 7 पिढ्या घडवायचं काम करतोय आणि तो 7 पिढ्याचा आशीर्वाद मला पण मिळणार आहे आणि त्यांना पण मिळणार आहे. एक वर्दी म्हणजे एक फॅमिली सेट आहे, बरोबर आहे. एका जागेसाठी 2000 फॉर्म असतात, तरी पण तो बिचारा भरतो, धावतो, पळतो, सगळं करतो, सगळं पणाला लावतो. सगळीच भरती होत नाहीत असं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता जरी तुम्ही त्या मुलग्याला जर सपोर्ट केला, म्हणजे त्याला शून्यातनं तू भरती होऊ शकतोयस, तुझी हाईट वाढू शकत्या, हे जर त्याला मोटिवेशन देत राहिलं तर पुढं जाऊन त्याला जाणीव होते की माझ्या पालकांनी मला मदत केली
आणि पुढे ते वाईट वळणाला जात नाही, निगेटिव्ह. आणि सगळ्यात महत्वाचे, तुम्ही जर आता त्यांना सारखं प्रेशर करत राहिला, कधी होणार आहे कधी होणार आहे, तुझं वय निघून चाललंय, एवढा खर्च करायचा, तुझा डाएटला एवढं द्यायचं, तुझ्या अकॅडमीला एवढं द्यायचं, असं जर केलं तर तो पोरगा टोटली डिप्रेशनमध्ये जातो. केलं तर करतो, करतच नाही. आणि ज्या वेळेला पालकांची वेळ येईल, पालकांसाठी काय करायचं असेल, तर तो मुलगा अजिबात काय करत नाही. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आम्हाला काय, म्हणजे आमच्यासाठी काय केलं नाही आणि मी काय यांच्यासाठी करू. म्हणून पालकांना एक नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, तुमची जी मुलं आहेत ती निर्व्यसनी आहेत. जगामध्ये आता खूप काही चाललं आहे, कोण दारू पितो, कोण सिगरेट पितो, कोण काय काय वाईट सवय लावून घेतल्यात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची पोरं 30% समाजातला माझ्याकडे येणारा वर्ग आणि तुमचा वर्ग चांगला पिढी घडवण्याचं काम करतो. म्हणून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कोणतंही सक्सेस मिळवण्यासाठी मेंटली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मी आज सक्सेसफुल आहे ती फक्त माझ्या जॉईंट फॅमिलीमुळे. माझ्या काकांनी, चुलत्यांनी, आजी आजोबांनी, आई वडिलांनी मला कधीही आजपर्यंत क्वेश्चन विचारला नाही की तू काय करतेस, कुठं आहेस. आपण पण तेवढं त्यांना म्हणजे विश्वास देणं गरजेचं आहे. म्हणून मी सक्सेस, कारण घराकडून मी एकदम मेंटली आहे. ही ज्यावेळेला मेंटली मुलांची असेल तर सक्सेसफुली होण्याला कोणी रोखू शकत नाही. येस. जे लहान मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सला हाईट वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? येस, आता लहान मुलांसाठी एक माझा परवाच एक बिग FM इंटरव्ह्यू पण झाला चिल्ड्रन्स डे निमित्त 14 नोव्हेंबरला. लहान मुलांना सांगू शकते, माझ्याकडे पेशंट येतात, त्यांनी काय म्हणतात, 18पर्यंत वाढते ना, 21पर्यंत वाढते ना, मग जेवढी वाढेल तेवढी वाढेल, नाही वाढली तर बघूया. असं न करता आता जोपर्यंत बॉडी कवळी आहे तोपर्यंत त्यांनी वाढवून का घेणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आणि माझं म्हणजे आपलं आत्ताचे जे जनरेशन आहे ते झेड जनरेशन आहे. ह्याच्याविषयी मला थोडं झेड म्हणजे A to Z पर्यंत सगळंच माहिती आहे, बरोबर आहे. तुम्ही आणि मी ज्यावेळेला स्कूलला जात होतो त्यावेळेला आपल्याला पोलीस व्हायचं, वकील व्हायचं, डॉक्टर व्हायचं एवढंच माहित होतं. आता एकदम ह्यांना सगळं प्रेशर आले म्हणजे कसं झालंय की सगळ्याच गोष्टी माहिती आहे. आपले येस ऑप्शन्स, आपलं 10 ते 5च शाळा होती, बरोबर आहे. आता यांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे ट्युशन ते ट्युशन, खेळणं बागडणं हे पूर्णपणे त्यांच्या ह्याच्यातून कमी झाले. आणि दुसरी महत्वाची डाईट. आपण ज्यावेळेला लहानपणी होतो त्यावेळेला चपाती उसळ दह्याची छोटी वाटी असायची, बरोबर आहे. सकाळी भाजी चपाती भाजी, रात्री मोस्टली भाजी भाकरी असायची. आता नाही, डब्याला तुम्ही बघू शकता XYZ. मी आता नाव घेत नाही, प्रत्येकाला माहिती आहे हे डब्यामध्ये पोषण तत्व मिळत नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी डाएट कमी पडतो, कुठेतरी डाएट. म्हणून छोटे छोटे मुलं आहेत बघा, म्हणजे हे पालकांनी आताच गेलं पाहिजे. आणि एक सल्ला देतो याच्यामध्ये, उसळीचं प्रमाण, डाळीचं, प्रोटीनयुक्त आहार, कॅल्शियमयुक्त आहार, वेलाचे पदार्थ जास्त चांगले खाल्ल्याने चांगली हाईट वाढते. माझ्याकडे मुलं सांगतात, मॅडम मी खूप शेवग्याच्या शेंगा खाल्ला. हायेस्ट कॅल्शियम शेवग्याच्या शेंगातच आहे ना. वेलाचे पदार्थ झाले, पालेभाजी खाल्ल्यानंतर ऍटलिस्ट हाईटचं ट्रीटमेंट घेता येत तिथपर्यंत तर तुम्ही डाएट तर फॉलो करा ना, प्रॉपर करणं गरजेचं आहे. आणि आता त्यांना द्या, हेल्दी द्या. मोबाईलचा वापर कमी करा. रेडिएशनची तीव्रता जास्त असल्यामुळे नको त्या गोष्टी नको त्या वयात समजल्यामुळे ज्या शरीरामध्ये गोष्टी नॅचरली व्हायला पाहिजे त्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल, पालकांना समजलं असेल, त्याच्यामुळे त्यांचं माइंड डिस्टर्ब होते, बरोबर आहे. येस. तर आता पालकांना तुम्ही सांगितलंच हाईट वाढवण्यासाठी, पण तुमच्या क्लिनिकमध्ये एखादी सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी आहे का, ती आमच्यासोबत शेअर? केदार कांबळेची मी सांगितली की आता तो परवा दिवशीच एक 12 तारखेला आर्मी भरती झाला आणि एक मला सांगू शकतोय. आणि हाईट इथून वाढू शकते. म्हणजे माझे जे लेक्चर आहेत, म्हणजे मी एवढी पॉझिटिव्ह आहे तुम्ही विचारूच शकत नाही. माझे जे लेक्चर ऐकून सुद्धा ना, एक मुलगी आहे प्रतीक्षा म्हणून आहे, सांगलीची आहे, प्रतीक्षा आय थिंक शिंदे का काहीतरी, मला युट्यूबला व्हिडिओ आहे. मॅडम मी तिची 3 दिवसामध्ये अर्धा सेंटीमीटर हाईट वाढून आज ती रायगड पोलीस आहे. तिला कधी पण विचारायचं, तिची फक्त अर्धा सेंटीमीटर हाईट वाढत होती. ती बोलली की मॅडम मला काही करून हाईट वाढवायची आहे. आज ती रायगड पोलीस झाल्या बघा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, 7 दिवसामध्ये मी 1.5 सेंटीमीटर हाईट वाढून दिली होती. आणि 15 दिवसामध्ये पण जवळजवळ 1.5 ते 2 सेंटीमीटर असे हजारो मुलं भरती होऊन गेलीत. संख्या त्यांना माहित नाही, कारण भरती झाल्यानंतर त्यांच्या शेड्यूलमध्ये असतात. आणि मी आज लहान वयामध्ये सक्सेसफुल आहे ते म्हणजे भरती करणाऱ्या मुलांमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे. कारण का, कुठं तर कुणाचं आयुष्य घडतंय आणि मी घडवलंय म्हणून मी आज सक्सेसफुल आहे, ह्या मताची मी आहे. तर हाईट वाढवण्यासाठी एक गुरुमंत्र तुम्ही काय द्याल? येस, मी मगाशी सांगितलेलं माझे 4 गुरुमंत्र आहेत, मी सांगू इच्छितो. ठीक आहे.
4 गुरुमंत्र म्हणजे प्रॉपर झोप शांत घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमची प्रॉपर झोप शांत लागत नाही तोपर्यंत तुमच्या बॉडीमधले ग्रोथ हार्मोन्स ॲक्टिवेट होत नाही. त्याच्यामुळं झोप शांत घेणं गरजेचं आहे. आता का लागत नाही? सेम क्वेश्चन. नको त्या गोष्टी नको त्या वयात समजल्यामुळे, ज्या गोष्टी शरीरामध्ये नॅचरल होतात, ॲटोमॅटिक होतात, त्याच्यामुळे हाईट वाढत. आणि सगळ्यात महत्त्वाची मोबाईल, स्टेटस, स्टोरी, ज्याच्यासाठी स्टोरी आपण लावतो त्यानं नाहीच बघितलं तर रात्रभर झोप लागत नाही. बरोबर आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, रेडिएशनची तीव्रता जास्त असते, सकाळी उठल्यानंतर अंगाखालीच मोबाईल असतो, बघितलं. ओके. मेसेज येत असतात, वायफाय, ब्लूटूथ चालू, हे शरीरासाठी घातक असतं. 7 तास म्हणजे 7 ते 8 तास म्हणजे ठीक झालं, खूप झालं. ओके. झोपताना स्ट्रेट झोपावं, असं पाय मुरगुळून वगैरे झोपतं नको. शक्यतो जमिनीवरती झोपलं तर इट्स ओके, खूप छान आहे. पहिली गोष्ट झोप. दुसरी गोष्ट मगाशी सांगितलं, तुम्ही फ्रीमध्ये माझा चॅनलवरती वर्कआउट बघू शकताय. उंचीचा व्यायाम केल्यानंतर उंची वाढणार आहे. त्याच्यामध्ये योगासन, ताडासन, शीर्षासन, पोहायला जाणे, लटकणे, छोट्या मुलांसाठी असे बार करून ठेवा जेणेकरून सकाळी त्यांना एक 10-10, 20-20 मिनिटं लटकवा. स्ट्रेचिंग होतं ॲटोमॅटिक. जेवढा स्ट्रेचिंगवरती भार देईल तेवढा चांगला रिझल्ट येणार. आणि तिसरा मगाशीच सांगितला, प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियमयुक्त आहार जाणं गरजेचं आहे. आधी रेग्युलर जात आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्या तुम्ही. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पॉझिटिव्ह थिंक, लॉ ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे. माझी उंची कमी आहे, मला वाढलीच पाहिजे, मला वाढवायचं, हे डोक्यामध्ये ज्यावेळेला फिट असेल तरच हाईट वाढणार आहे. बरोबर आहे. कुणा दुसऱ्यांची इच्छा असून काय उपयोग नाही, तुमची इच्छा पाहिजे. मग आता एखाद्याची ग्रोथ प्लेट बंद झाली असतील तर त्यांची हाईट वाढू शकते का? येस. आता माझ्याकडे लोक एक्सरे घेऊन येतात. त्या एक्सऱ्यामध्ये कसं असतं, त्या एक्सऱ्यामध्ये की पूर्णपणे इथून सांगू शकतो की इथून क्लोज झालेलं असतं, डॉक्टरने सांगितलेलं क्लोज झालेलं असतात. पण आयुर्वेदामध्ये अशा काही वनस्पती आहेत त्याच्याशी रिलेटेड ते पॉसिबल करू शकतं, ही हाईट वाढू शकते ना. आपले वाढलेले रिझल्ट आहेत. मी सेम असे एक्सरे ज्यांचे आहेत त्यांचे बिफोर आफ्टर एक्सरे काढते. तो गॅप निर्माण झालेला, बोन्समध्ये गॅप निर्माण झाल्यानंतर हाईट वाढणं पॉसिबल आहे. ती पण 24मध्ये पण पॉसिबल आहे. कारण की आपण फक्त एक्सरे काढतो, त्याच्याशी रिलेटेड मेहनत घेत नाही. बरोबर आहे. त्याच्याशी रिलेटेड करणं गरजेचं आहे. नुसतं पुस्तक हातात घेऊन काही उपयोग होणार नाही. ते वाचलं तर आपण पास होणार आहे. राईट. आता तुमच्याकडून फ्युचर जनरेशनसाठी, हेल्थसाठी, हाईट वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? येस. डॉक्टर पी यू हाईट क्लिनिक इंडियाज नंबर 1 हे सगळ्यांना माहीतच आहे. जवळजवळ मला काय सल्ला द्यायचा आहे की बाबा आपली पर्सनॅलिटी आहे. बरोबर आहे. आरशात बघितल्यानंतर मला जर चांगलं वाटत असेल आणि माझी जर हाईट वाढलेली दिसत असेल, आपण जे हिल्स घालतो, शूज घालतो, तेवढी जरी हाईट वाढली असेल, आपल्याला गरज आहे, घेणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. जगाचं तिकडे लक्ष देऊ नका. जग माप म्हणत असतं वाढत नाही वाढत नाही वाढत नाही. मग माझ्याकडे वाढलेले रिझल्ट आहेत. माझी स्वतः आत्तापर्यंत 3.5 सेंटीमीटर हाईट वाढल्या, हे लाईव्ह मी दाखवले. ओके. ते पण कसं झालं तुम्हाला सांगतो. लहानपणापासून मला पोलीसमध्ये जायचं आणि स्टार व्हायची, म्हणजे पोलीस भरती व्हायचं होतं 2008च्या दरम्यान. त्यावेळेला माझी हाईट प्रॉपर बसत नव्हती. 2014ला मी PSI साठी क्वालिफाईड झाले होते. त्यावेळेला माझी 157 सुद्धा हाईट नव्हती. मग मला पहिल्यापासून वर्दी आणि क्रेज, मी 1 कोटीच्या गाडीतनं जरी आले तर मला कोण सल्यूट करणार नाही. बरोबर आहे. पण लाल दिव्याच्या गाडीला आणि जे वर्दीला जे क्रेज आहे, ती क्रेज माझ्या मनामध्ये खूप आहे. पण ज्यावेळेला मला नाही वर्दी मिळाली तर हजारो जणांचं पूर्ण मी स्वप्न करणार, हे माझ्या डोक्यात टार्गेट ठेवून हे मी क्लिनिक चालू केलं आहे. आणि हे मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये जाऊन घ्यायचं आहे. आणि तरुणांना एकच सल्ला आहे, तुम्हाला गरज आहे ना तुम्ही वाढवा. तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं ना, तुम्ही भरतीच करणं आणि हाईट वाढवणं हे नाही आहे. तुम्हाला गरज आहे ना, तुम्ही वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नुसतं गरजेचं नाही, त्याच्याशी रिलेटेड करणं गरजेचं आहे. तरुणाईंमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं, मॅरिडला माझ्याकडे येतात, मॅरिड कमी आहे, मॅडम फक्त 1-2 सेंटीमीटर हाईट वाढवून द्या, मला स्थळ खूप छान आलंय आणि त्यांनी उंचीमधून डाऊट काढलाय, मॅडम तुमचे खूप उपकार होतील, 1-2 सेंटीमीटर. हाईट ही जेनेटिकल आहे, नैसर्गिक आहे. हाईट असं दुखणं आहे, न्यूनगंड आहे, मरेपर्यंत जात नाही. आणि मी खूप देवाला धन्यवाद समजते की देवानं हा मला चान्स दिला आणि ह्या चान्सचा मला पुरेपूर माझ्यासाठी आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी तो वापर करायचा आहे. आणि मी ते केला आणि त्याच आशीर्वादामुळे मी आज सक्सेसफुल आहे. हाईट वाढवण्यासाठी किती टाइम पिरियड लागतो नेमका? हाईट वाढवण्यामध्ये वर्षभरात तुम्हाला सांगतो, आता 18च्या आतमध्ये, जवळजवळ 18 वयाच्या आतमध्ये एक 7 ते 8 सेंटीमीटर पॉसिबल आहे. ओके. प्रॉपर जर सगळं डाएट वगैरे गेल्यानंतर. आणि 18+ मध्ये वर्षाला
1.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर, 3.5, म्हणजे असे 4.5, काहींचे 5.5. प्रत्येकाच्या प्रकृतीवरती अवलंबून आहे. बॉडी स्ट्रक्चर, अंडरवेट, ओव्हरवेट, थायरॉइड आहे का, हे पण चेक करावं लागतं. बरोबर आहे की प्रत्येका म्हणजे कोणता आजार असेल तर प्रॉब्लेम वगैरे येतो का? येस, आजार प्रॉब्लेम नाही. अदर ट्रीटमेंट चालू असताना तुमचे अदर सगळे ट्रीटमेंट चालू असताना मेडिसिन, थोडंसं थायरॉइडमध्ये हाईट वाढत नाही. बरोबर आहे. थायरॉइडमध्ये थोडंसं जाड होतं. PCOD, PCOS असेल तो पण कव्हर करतो. अंडरवेट चालत नाही, आतमध्ये काहीच नसेल तर कशी हाईट वाढणार. अंडरवेट चालत नाही, ओव्हरवेट चालत नाही. प्रॉपर बॉडी असेल तर प्रॉपर रिझल्ट चांगल्याला मदत होतं. धन्यवाद मॅम आमच्या ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजचा भाग झाल्याबद्दल. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. तर मग मित्रांनो, हाईटबद्दल जे काही डाऊट्स प्रश्न असतील ते सर्व क्लिअर झाले असतील. पियू मॅडमशी जोडण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबर चेक करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशा प्रकारे हा एपिसोड पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1, सबस्क्राईब करा. जेवढे जास्त सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान गेस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. नंबर 2, कमेंट करा हा पॉडकास्ट कसा वाटला, काय चांगलं वाटलं आणि काय तुम्हाला वाईट वाटलं. जे काही चुका झाल्या असतील त्या आम्ही पुढच्या पॉडकास्टमध्ये सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि नंबर 3 म्हणजे एका मित्राला शेअर करा. बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.